नमस्कार लाडक्या बहिणींनो, कसे आहात सगळे? मराठी टुडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण घेऊन आलो आहोत एक माहितीपूर्ण व्हिडिओ. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आम्हाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो तुमच्यासाठी. चला तर बघूया काय आहे आजचा टॉपिक. तर लाडकी बहीण योजनेशी निगडीत अशी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आज आपल्यासमोर आम्ही मांडत आहोत. जर तुमच्या कुटुंबातील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी असेल ज्यांना या योजनेचा लाभ मिळत असेल, तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काही मिस करू नका. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावरती अनेक पोस्टर्स प्रचंड व्हायरल होत आहेत आणि या पोस्टर्समध्ये एक मोठा दावा केला जात आहे आणि तो दावा नक्की काय आहे तो आता आपण बघूया. तर मकर संक्रांतीच्या पावन सणाच्या निमित्त 14 जानेवारीपूर्वी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात तब्बल 3,000 रुपये जमा होणार आहेत, असा दावा या पोस्टर्समध्ये करण्यात येतोय. आता हे 3,000 रुपये म्हणजे नेमके काय? खरं तर डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे दिले जातील, असे या पोस्टर्समध्ये नमूद केले आहे. पण लाडक्या बहिणींनो, येथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहेत आणि निवडणूक काळात आचारसंहिता असल्यामुळे विरोधी पक्षांनीही याबद्दल प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तर आपण मुख्य गोष्टीकडे लक्ष देऊया. मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 2 मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट प्रसिद्ध केली आणि ती पोस्ट काय आहे ही आपण बघूया. तर स्क्रीनवरती दिसल्याप्रमाणे इथे त्यांनी असं म्हटलंय की लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट आणि 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये जमा होणार. तर यांच्या या पोस्टमुळे ही चर्चा आणखीन वेग पकडली आहे आणि सण उत्सवाच्या काळात लाडक्या बहिणींना आर्थिक बळ देऊन बहिणींच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम हे राज्य सरकार करणार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे हप्ते म्हणजेच 3,000 रुपये 14 तारखेपूर्वी सर्व पात्र बहिणींच्या खात्यात जमा होतील, असं थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपण थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया. कारण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ही लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी निर्णायक ठरली होती आणि त्याचा प्रचंड मतदान फायदाही त्यांना झाला होता. आणि त्यामुळेच आता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा पुन्हा जोरदार प्रचार सुरू आहे. तर सध्याची अचूक स्थिती अशी आहे की योजनेच्या लाभार्थींना नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते प्राप्त झालेले आहेत. मात्र त्यानंतर डिसेंबर व जानेवारीचे हप्ते अद्याप प्रलंबित आहेत. आणि आता या तारखांकडेही व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण आणि अगदी त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकींचं मतदान. तर या संयोगांमुळे आधीपासूनच अशी चर्चा सुरू होती की या काळात या हप्त्याचे पैसे येतील की येणार नाहीत. तर आता सगळ्यांनाच हा प्रश्न पडलाय की 14 जानेवारी पूर्वी आपल्याला पैसे मिळतील आणि ते 1500 मिळतील की 3,000 रुपये मिळतील. तर लाडक्या बहिणींनो, या पोस्टमुळे ही चर्चा खूपच तापलेली आहे. ही होती आपली आजची ताजी अपडेट. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक बटन नक्की दाबा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ॲक्टिवेट करा. या विषयावर तुमचे म्हणणे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत काळजी घ्या.